मोहिनी सध्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब राज्यातला अमृतसर जिल्हा जो आहे तो अजूनही रेड अलर्टमध्ये आहे। त्यामुळे रेड अलर्टमध्ये असल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून शाळा ज्या आहेत त्या बंद होत्यात। मात्र आज सकाळी 10:30 वाजता अमृतसर जिल्हा त्याचबरोबर तरनतारण या जिल्ह्यामध्ये शाळा ज्या आहेत सकाळी 10:30 वाजता ओपन होणार आहेत आणि 2:30 वाजेपर्यंत शाळा ज्या आहेत त्या सुरू असतील। सध्या आपण पाहतो की अमृतसर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येते। गेल्या 2 दिवसांपासून नागरिक जे आहेत ते घराच्या बाहेर पडायला तयार नव्हते। मात्र आता सकाळच्या सत्रामध्ये नागरिक जे आहेत ते कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडत आहेत। मात्र अजूनही अमृतसर जिल्हा जो आहे तो रेड अलर्टमध्येच आहे। नागरिक जे आहेत ते भीतीच्या कारणास्तव घराबाहेर पडायला तयार नाहीत। त्यामुळे या सीमावर्ती भागाच्या जिल्ह्यांमध्ये खरं तर आर्थिक व्यवहाराचा फटका जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो, कारण भीतीपोटी नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती फिरायला तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर हळू सकाळच्या सत्रामध्ये रिक्षा असतील त्याचबरोबर येणारे नागरिक जे आहेत ते आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात। आज सकाळी 10:30 वाजता अमृतसर जिल्ह्यामध्ये ज्या शाळा गेल्या 8 दिवसांपासून बंद होत्या त्या पुन्हा एकदा सुरू होत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे की कदाचित दुपारी 2:30 वाजेपर्यंत या शाळेमध्ये जे आहे विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे। मात्र दुपारी 2:30 वाजता शाळा ज्या आहेत त्या बंद कराव्या लागतील। 2:30 नंतर या शाळा बंद झाल्यानंतर नक्कीच धन्यवाद गिरीश, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।